खऱ्या अर्थाने आपल्या देशात इतकी बेरोजगारी वाढली आहे, त्याची कल आता तरुण वर्गाला सोसावी लागते. एकत्र रोजगार नाही, त्यामध्ये काहींना रोजगारमध्ये पगार समस्या, मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या महागाईमुळे खूप समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये आजचा तरुण वर्ग भरडून जात आहे. मग नोकरी करून काही निष्पन्न होत नसेल तर स्वतःचा व्यवसाय का नाही करावा, अशा आशेतून नोकरी सोडून माणगावमधील एका तरुणाने चक्क रस्त्यांवर चाय विकून आपल्या करिअरची पुन्हा सुरुवात केली आहे. मनात अजिबात लाज न बाळगता एकच ध्यास की मला माझ्या स्वतःच्या पैशाने माणगावमध्ये चायचे शॉप चालू करायचं आहे. या तरुण मुलाची जिद्द पाहून त्याचे इंस्टाग्रामवर 2 लाखपेक्षा जास्त फॉलोवर असून रोहन आपल्या मेहनतीचे रील्स दर दिवशी आपल्या अकाउंटवर पोस्ट करत असतो. त्यामुळे त्याची मेहनत पाहून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतंय. त्याच्या कामाचे, मेहनतीचे सर्वत्र कौतुक होतंय. हा तरुण आपल्या परिसरातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे पाहावयास मिळतंय. आज माझ्या माणगावमध्ये रस्त्यावर चहा विकायचा दिवस 3रा. पण आज माझ्यासोबत एक खास गोष्ट झाली. नमस्कार, मी रोहन पवार. काही महिन्यांपूर्वी मी जॉब सोडून स्वतःचा काहीतरी बिझनेस ओपन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी ठरवलं की स्वतःचं माझं माणगावमध्ये चहाचं दुकान असेल. पण त्यासाठी लागणारे हे पैसे हे मी कुठून आणणार? तर त्यासाठी मी निर्णय घेतला की मी माझ्या घरातून चहा बनवून रस्त्यावर जाऊन चहा विकेल. सुरुवातीला थोडी भीती होती की लोकांना चहा आवडेल की नाही, ते घेतील की नाही, त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल, काहीच मला आयडिया नव्हती. मनात एकच विचार होता की सुरुवातीला सर्व मला कठीण जाईल, पण एक दिवस माझ्या माणगावमध्ये माझं स्वतःचं चहाचं दुकान असेल. म्हणून मी रोज घरात चहा बनवतो, थर्मासमध्ये भरतो आणि माणगावमध्ये रस्त्यावर जाऊन चहा विकतो. ही फक्त चहा विकायची जर्नी नाहीये, हा माझ्या स्वप्नांचा प्रवास आहे. आज दिवस 3रा आहे आणि ही जर्नी अजूनही चालू आहे. पण काल संध्याकाळी माझ्यासोबत एक खास गोष्ट झाली. मी संध्याकाळच्या टायमाला माणगावमध्ये चहा विकत होतो, तर काही लोक मला बोलली की तू तोच ना, रील बनवतोस ते? तर मी बोललो हो. तर ते म्हटले की मला चल, आज मला चहाची टेस्ट करायची आहे. तो मुवमेंट खरंच माझ्यासाठी खूप खास होता. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली की लोक फक्त व्हिडिओ बघत नाही, ते सपोर्ट सुद्धा करतात. खरं सांगायचं तर माणगाव मधल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. सपोर्ट पाहून माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. तर माणगाव मधून ज्या ज्या लोकांनी मला रील बघून सपोर्ट केलाय त्यांना मनापासून धन्यवाद.